इथे एका ताटामध्ये 1 वाटी रवा घेतलाय, त्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय, अगदी किंचितसा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। आता अगदी पाव चमचा आपण इथे हळद टाकून घेतलेली आहे, पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलंय। हे सगळं छान एकजीव करून घेतलंय। त्यानंतर याच्यात 2 ते 3 चमचे तेल गरम करून टाकून घेतलेलं आहे आणि हे तेल सुद्धा याच्यात एकजीव करून घ्यायचंय। हे बघा, हे सगळं छान मिक्स झालं की मग आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी टाकायचं, कारण आपल्याला याचा छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। रवा पाणी शोषतो, त्यामुळे तुम्ही हे मळत असताना तुम्हाला हे सारखं पाणी वापरावं लागेल। आता कणिक मळून झालेली आहे, ही 10 मिनिटं आपण झाकून ठेवली होती। 10 मिनिटांनंतर ही कणिक पुन्हा अशा पद्धतीने मळून घ्यायची आहे। आता याचे गोळे तयार करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर खूप बारीक किंवा खूप जाड अशी न लाटता एक मध्यम आकाराची अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची। त्यानंतर अशा पद्धतीने ह्या पोळीचे जे आजूबाजूचे काठ असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आणि थोडीशी मोठ्या आकारात आपल्याला ही पोळी लांबुळकी अशी कट करून घ्यायची आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे त्रिकोणी आकारामध्ये याचे आपल्याला काप तयार करून घ्यायचे, म्हणजे ते समोश्यांसारखे दिसतील। तर हे पहा, मी तुम्हाला इथे कट करून दाखवते। अशा पद्धतीने हे सगळे मी त्रिकोणी काप इथे तयार करून घेतले। आता हे आपण तळून घेणार आहोत। तर सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर ह्याच्यात हे समोसे टाकायचे आणि गॅसची फ्लेम ही मध्यम करायची। तर मध्यम गॅसवरती आपल्याला आलटून पालटून हे समोसे छान तळून घ्यायचे। समोसे छान तळून झालेले आहेत, हे मी आता बाजूला काढून घेते। एका भांड्यात हे समोसे घ्यायचे आणि गरम असतानाच त्याच्यावरती चाट मसाला टाकून घ्यायचा आहे। चाट मसाला ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी सुद्धा हे समोसे खूप छान कुरकुरीत लागतात आणि टेस्टी लागतात। आता वरून एखादं ताट झाकून मी हे समोसे छान एकजीव करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतायत की ते कुरकुरीत हे समोसे तयार झाले। हा पदार्थ बनवण्यासाठी इथे एका भांड्यात 2 कप रवा घेतलाय। इथे मी बारीक रव्याचा उपयोग केला आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमधनं थोडासा फिरून घ्या। आता या रव्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकून घ्यायचं आहे। आता माझ्याकडे हे जे दही आहे हे थोडंसं आंबट आहे, म्हणून मी अर्धा कप वापरलं आहे, पण तुम्ही इथे जर फ्रेश दही वापरत असाल तर 1 कप वापरलं तरी चालेल। आता दही टाकल्यानंतर हे दही चांगलं एकजीव करून घ्यायचं। दह्याऐवजी तुम्ही इथे ताकाचा सुद्धा वापर करू शकतात। तर इथे मी हे दही ह्या रव्यामध्ये चांगलं एकजीव करून घेतलं। त्यानंतर याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं सॉफ्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर मी इथे सुरुवातीला 1 कप पाणी टाकून घेतलं। पाणी टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं। रवा बरंचसं पाणी शोषून घेतो, त्यामुळे थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि आपल्याला लागेल त्या पद्धतीने याचं थोडंसं हलकंसं पातळ असं मिश्रण बनवून घ्यायचं। तर मी सुरुवातीला 1 कप पाणी टाकलं होतं, आता अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे पहा, इथे आपलं हे छान असं मिश्रण तयार झालं आहे। आता हे आपल्याला 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रवा छान फुलून येईल। आता हे पहा, इकडे आपलं हे जे मिश्रण आहे ते सुद्धा छान सेट झालं आहे। रवा छान फुलून आला आहे आणि तुम्ही बघू शकतात हे मिश्रण किती घट्ट झालं आहे। आपल्याला हे एवढं घट्ट नको आहे, थोडंसं पातळ हवं आहे, पण त्याआधी याच्यात आपण काही भाज्या ॲड करून घेऊ। सगळ्यात आधी तर मी इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। एक छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला, छोटासा टोमॅटो बारीक चिरून टाकला, त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे। आता इथे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता, जसं की शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी, वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडं पाणी टाकायचं। तर पाणी आता किती टाकायचं आपण आवश्यकतेप्रमाणे इथे टाकू शकतो। तर मी सुरुवातीला ह्याच्यात 1.5 कप पाणी टाकलं होतं, त्यानंतर आता अगदी पाव कप पाणी टाकून घेतलं आहे आणि हे बघा असं थोडंसं घट्टसरच मिश्रण आपल्याला लागणार आहे। आता याच्यात मी पाव चमचा आपला जो खाण्याचा सोडा असतो तो टाकून घेतला। सोडा टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि छान फेटून घ्यायचं। हे बघा, इथे मी चांगलं मिनिटभर हे छान फेटून घेतलं आणि हे मिश्रण छान हलकं फुलकं झालं आहे। आता इथे गॅसवरती मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं
आता आपण जे रव्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते चमचा किंवा 2 चमचा भरेल असं ह्या आप्पे पात्रामध्ये टाकायचं. थोडीशी जागा शिल्लक ठेवायची, आप्पे छान फुलून येतील त्यासाठी. वरून एक झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं छान मंद गॅसवरती हे आप्पे छान शिजून घ्यायचे. तर हे पहा, साधारण 3-4 मिनटानंतर झाकण उघडून बघितलं, एका बाजूने आप्पे छान शिजलेले आहेत. आता हे आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने हे आप्पे आपल्याला फक्त मिनिटभर छान शिजून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे आप्पे मी सगळे पलटून घेतले, त्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता अगदी मिनिटभर हे आप्पे आपण शिजून घेऊ. आणि अशा पद्धतीने आपले इथे रव्याचे छान झटपट होणारे आप्पे किंवा इन्स्टंट आप्पे तयार झालेत. यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलाय, त्यात अर्धी वाटी फ्रेश दही टाकून घेतलंय, 1 चमचा साखर टाकून घेतली आहे. साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो. चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स झालं की आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलं आहे. यात गुठळ्या असायला नको. आता झाकण ठेवून आपल्याला हे 10 मिनटं थोडासा रवा फुलू द्यायचा आहे. तोपर्यंत गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवू, जेणेकरून आपल्याला ढोकळे इथे वाफवता येतील. आता एका कुकरच्या भांड्याला मी आतून तेल लावून घेतलंय, जेणेकरून ढोकळे इथे चिटकणार नाही. आता 10 मिनिटानंतर आपलं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने थोडंसं फुलून आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय, आणि थोडंसं घट्ट सुद्धा झालंय. आता याच्यात पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ हे बॅटर असायला नको. हे पहा, अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलंय. आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 चमचा इनो, किंवा मग आपले जे 10 रुपयाचं इनोचं पॅकेट असतं ते पूर्ण पॅकेट तुम्ही इथे वापरू शकतात. इनो टाकल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि लगेच हे पटकन मिक्स करून घ्यायचं. आता हे बॅटर मिक्स झाल्यानंतर आपण ज्या कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं त्यात हे बॅटर काढून घ्यायचं आहे आणि पाणी उकळत ठेवल्यानंतर त्याच्यावरती जाळी ठेवायची आहे. जाळीवर हा कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं हे ढोकळे वाफवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता ढोकळे इथे तयार झालेले आहेत. आता आपण याचा तडका बनवून घेऊ. आता तडका देण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय, त्यात जिरं आणि मोहरी टाकून घेतली. जिरं मोहरी तडतडली की मग याच्यात आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि 1 हिरवी मिरची टाकून घ्यायची. हिरवी मिरची सुद्धा तुम्हाला आवडत असेल त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकतात. थोडंसं हिंग मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने हे एकजीव करून घेतलंय. आता गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आपले हे जे रव्याचे ढोकळे आहेत हे आपल्याला थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कापून घ्यायचे. त्यावरती आपण जो तडका बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. तर मग अशा पद्धतीने रव्याचे ढोकळे आपले इथे तयार झालेत. एका कढईमध्ये 1 कप पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये चवीपुरता मीठ आणि 2 चमचे तूप टाकलं. पाणी उकळायला लागलं की त्यात 1 कप रवा टाकायचा. रवा टाकल्यानंतर हा रवा चांगला एकजीव करायचा. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच हा रवा 2-3 मिनटं छान शिजून घ्यायचा. हे पहा, इथे मी 2 मिनटं हा रवा चांगला शिजून घेतला. त्यानंतर गॅस बंद केला आणि हा रवा थोडा थंड होऊ द्यायचा आहे. साधारण 10 मिनटानंतर रवा थंड झाला की एका ताटात काढायचा. आता याच्यात आपल्याला थोडंसं जिरं, त्यानंतर थोडं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखटाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. मी इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकलं आहे, पाव चमचा हळद टाकून घेतली, 1 चमचा धने पावडर, त्यासोबतच 1 छोटीशी शिमला मिरची बारीक चिरून टाकली, 1 छोटं गाजर किसून घेतलं होतं, हे गाजरही याच्यात ॲड केलं आणि हे सगळं चांगलं एकजीव केलं. आता हे एकजीव झाल्यानंतर हे मळून घ्यायचं. हे पहा, हे अशा पद्धतीने अगदी छान असं मळून झालं. त्यानंतर एका चाळणीला तूप लावून घेतलं आणि आपण जी रव्याची कणिक मळून घेतली होती किंवा हा जो रवा आपण मळून घेतला आहे याचे छोटे छोटे बॉल तयार करायचे. जसे आपण गुलाबजाम बनवतो ना तसे छोटे छोटे बॉल बनवायचे. हे पहा, अशा पद्धतीने हे बॉल बनवून घेतले. तूप लावलेल्या चाळणीवरती हे बॉल ठेवायचे. ह्याच पद्धतीने मी हे सगळे बॉल बनवून घेते. आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं.
पाणी गरम झालं आहे. आपले हे जे गुलाबजामसारखे बॉल आहेत किंवा गोली इडलीचे जे बॉल आहेत ते सुद्धा तयार झालेत. कढईवरती ही चाळणी ठेवायची, वरून एखादं ताट झाकायचं आणि 10 मिनटं हे हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचे. आता आपली गोली इडली शिजलेली आहे, तिला आता फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, त्यामध्ये जिरं आणि कढीपत्ता टाकायचा. हे सगळं चांगलं परतून घेतल्यानंतर थोडीशी चिली फ्लेक्स टाकले, पुन्हा हे परतून घेतलं. आता याच्यात आपण याच्यात थोडं हिंग टाकायचं आणि त्यानंतर आपण जे इडली वाफवून घेतली होती ती याच्यात टाकायची. इडली टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं. आता तुम्ही हवं तर त्या मसाल्यांचा फ्लेवर ह्या फोडणीला देऊ शकतात. जसं की तुम्ही इथे हिरवी मिरची वगैरे ॲड करू शकतात किंवा मग थोडा चायनीज फ्लेवर द्यायचा असेल तर सोया सॉस वगैरे ॲड करू शकतात. माझ्याकडे फक्त टोमॅटो सॉस अवेलेबल होता, मी तो इथे टाकून घेतला आहे. टोमॅटो सॉस टाकल्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव केलं आणि आता ही आपली जी गोली इडली आहे ही नाश्त्यासाठी इथे तयार आहे. एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलाय, त्यात 2 चमचे फ्रेश दही टाकून घेतलंय आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलंय. आता पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. लक्षात असू द्या, हे दही फ्रेशच घ्यायचं आहे, आंबट दही घेऊ नका. हे पहा, अशा पद्धतीने पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेतली आणि 10 ते 15 मिनटं हे मी असंच झाकून ठेवलं होतं. 10-15 मिनटानंतर रवा फुलून आलाय. आता तव्यावरती मी थोडं तेल टाकून घेतलंय. तेल अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे रव्याचं बॅटर बनवलं होतं त्याचा अशा पद्धतीने जाड डोसा किंवा ज्याला आपण उत्तप्पा म्हणू शकतो अशा पद्धतीने इथे लावून घ्यायचा आहे. वरून एक झाकण ठेवायचं आणि साधारण 5 मिनटं मध्यम गॅसवरती हा जो डोसा आहे किंवा उत्तप्पा आहे हा शिजू द्यायचा. आता हा डोसा इथे एका बाजूने शिजलेला आहे, याला आता आपण पलटून घेऊ. डोसा पलटून झाला की त्यानंतर त्याच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. त्यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेले किंवा मग आपल्याला हवे त्या आकाराचे टोमॅटोचे काप आणि वरून आपल्याला याच्यावरती छान चीज किसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा आपला हेल्दी आणि रव्याचा पिझ्झा इथे तयार होईल. एक 5 मिनिटं झाकण ठेवून फक्त हे मी आता शिजवून घेतलंय. मध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलंय, त्यात थोडंसं जिरं टाकून घेतलंय. त्यानंतर याच्यात टाकून घ्यायचं कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आल्याचा कीस. अगदी थोडंसं आलं घ्यायचं आहे. त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेला आहे. कांदा आता गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की मग याच्यात थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ही सुद्धा आपल्याला या तेलात छान परतून घ्यायची आहे. आता याच्यात 1 वाटी रवा टाकून घेतलाय. हा रवा आपल्याला एक 5 मिनिटं फक्त या फोडणीसोबत भाजून घ्यायचा आहे. तर हे पहा, 5 मिनिटं झालेली आहेत, रवा छान भाजून झालाय. आता हा रवा मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता रवा थंड झाला की मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यात चवीपुरता मीठ, 2 चमचे दही, थोडंसं सोडा हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे बॅटर आता याचं बनवून घेते. आपल्याला हे बॅटर ह्या कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे, खूप जास्त पातळ करायचं नाही. आता गॅसवरती मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलंय, त्यात थोडं थोडं तेल टाकून घेतलंय. आता अशा पद्धतीने आपल्याला 1-1 चमचा हे आप्प्यांचं जे मिश्रण आहे हे आप्पे पात्रात टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं हे आप्पे आपल्याला एका बाजूने मंद गॅसवरती शिजवून घ्यायचे. एका बाजूने आप्पे शिजलेले आहेत, आपण हे आप्पे पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी 2 ते 3 मिनिटं फक्त हे आप्पे शिजवून घेऊ. अशा पद्धतीने शुक्रवारसाठीचा नाश्ता रव्याचे आप्पे इथे तयार झालेले आहेत.